मामा नमस्कार. नमस्कार. मामा गाव कुठलं तुमचं? जयसिंगपूर. जयसिंगपूर. अच्छा अच्छा. पूर्ण नाव काय आपलं? रामचंद्र भाऊ खोत. रामचंद्र भाऊ खोत. बर बर. पूर्वी आता 2 डोस झालेत आपल्या ओपीडीतून तुमचे. म्हणजे सद्गुरुदेव सोशल फाउंडेशन पट्टणकडून येथून 2 डोस घेतलेत 15-15 दिवसाचे. आता 3रा डोस नेण्यासाठी तुम्ही आलाय. या 2 डोस मध्ये सुरुवातीला तुमची परिस्थिती कशी होती? म्हणजे त्रास कसा होता, काय होता, जरा सविस्तर सांगा की आम्हाला. सुरुवातीला म्हणजे मला हे कमरेत एवढं दुखणार की चालताच येणार नाही. बर. आणि हे पायाच्या शिरा वगैरे आहेत ते भरपूर ताणल्यासारखं होणार मला. बर. आणि सरळ उभा राहता सुद्धा येणार नाही. अच्छा 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 अच्छा. म्हणजे उभा राहता येत नव्हतं, सरळ सरळ टाईट उभा राहता येत नव्हतं. असं हा असं चालावं लागणार. हा. आणि आता जरा बऱ्यापैकी फरक. आणि पायातल्या मुंग्या वगैरे कसं जाणं? त्या डाव्या पायात मुंग्या येत होत्या भरपूर. हा. उजव्या पायात येणार पण त्या मानानं जरा कमी. हा हा हा. म्हणजे पायातल्या मुंग्या कमी आल्यात आता, कमी आले बऱ्यापैकी. बऱ्यापैकी. हा हा. आणि चालताना सुद्धा आता जो टाटरपणा पूर्वी जाणवत नव्हता, आता तुम्ही टाईट चालताय व्यवस्थित. हा. या शिरा ज्या हा आकडल्यासारख्या हा होणार हा हा हा. त्या आता लूज झाल्यासारखे वाटतं. लूज झाल्यासारखे. आणि काय मी सरळ उभा राहू शकतो. हा. जरा फ्रेश वाटते आता. फ्रेश वाटतं. अरे वा, छान छान छान. सुंदर सुंदर सुंदर. औषध अगदी व्यवस्थित खाल्लाय तुम्ही. पथ्य पण पाळताय का? चहा वगैरे पाळताय? पथ्य सगळं? ते काही नाही. पथ्य पाळा. पथ्य जर पाळला तर अजून लवकर जलद बरे व्हाल. दुसरी गोष्ट, पाण्याचं प्रमाण पण वाढवा. पाणी फुल घेत जावा. आणि औषध आता उर्वरित डोस जो आहे तो कंटिन्यू फॉलो करा. म्हणजे टोटल 4 महिन्याचा जो कालावधी आहे आपला, तो 4 महिन्याचा पूर्ण होऊ दे. अगदी तुम्ही समाधानकारक यशस्वीरित्या सगळ्या पूर्ण सर्वांगीण तुमचा विकास होणार. टोटल बॉडीचा टोटल लक्षात घ्या. हा. तर नाव पूर्ण काय म्हणालात तुम्ही? रामचंद्र भाऊ खोत. रामचंद्र भाऊ खोत, राहणार जयसिंगपूर, यांनी 2 डोस आपले सद्गुरुदेव सोशल फाउंडेशन पट्टणकडोली येथून घेतलेले आहेत 15-15 दिवसाचे. तर या 2 डोसमध्ये त्यांना अतिशय चांगला रिझल्ट आलेला आहे. आणि इथून पुढचा उर्वरित डोस सुद्धा ते व्यवस्थित घेतायत. तर त्यांच्या इथून पुढच्या निरोगी आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा आहेत. धन्यवाद.